ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। शहापूर येथे पकडलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू। रेस्क्यू नंतर अवघ्या 3 तासात बिबट्याने सोडला प्राण। शवविच्छेदनात डोक्याला गंभीर मार लागल्याचे निष्पन्न। वन परिक्षेत्र अधिकारी सूरज आवारे यांची माहिती। वन विभाग कार्यालयाच्या आवारात बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात आज सकाळी वन विभागाने राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पकडण्यात आलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। बिबट्याला पकडल्यानंतर वन परिक्षेत्र कार्यालय जामनेर येथे आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती। मात्र सुमारे 3 तासांनंतर सदर बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहापूर परिसरात आढळून आलेल्या बिबट्याला सकाळी रेस्क्यू ऑपरेशनद्वारे पकडण्यात आले होते। त्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत वन परिक्षेत्र कार्यालय जामनेर येथे आणण्यात आले। तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करण्यात आली। मात्र उपचार सुरू असतानाच सुमारे 3 तासांनंतर बिबट्याचा मृत्यू झाला। बिबट्याच्या मृत्यूनंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले। शवविच्छेदन अहवालानुसार बिबट्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे निदर्शनात आले असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सूरज आवारे यांनी दिली आहे। मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बिबट्याचा मृतदेह वन विभाग कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून वन विभागाकडून संपूर्ण प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे। सर, काय सांगणार जळगावच्या जामनेर या ठिकाणी शहापूर येथील एका बिबट्याचं एका व्यक्तीच्या हल्ल्याचा झुंज झाली होती, नेमकं काय प्रकरण आहे आणि आता काय परिस्थिती? सकाळी 8:30च्या सुमारास आम्हाला अशा भ्रमणद्वारे माहिती मिळाली होती की शहापूर शिवारातील एका कोरड्या विहिरीमध्ये बिबट पडलेला आहे। तर त्या अनुषंगाने तात्काळ आमचे वन कर्मचारी जागेवर पोहोचले होते आणि अशा वेळेस गावातील कर्मचारी व आजूबाजूच्या गावातील गावकरी पण तिथे गोळा झाले होते। अशा वेळेस बिबट्या रेस्क्यू करत असताना बिबट विहिरीतून अनेकदा बाहेर यायचा प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नामध्ये एकदा बिबट्याला यश आल्यानं तो बाहेर आल्यावेळेस अशा वेळेस गावकरी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला आपण जाळीद्वारे त्याला रेस्क्यू केलं होतं। या रेस्क्यूच्या झटापटीमध्ये काही नागरिकांना दुखापत झाली, इव्हन वन कर्मचाऱ्यांनाही दुखापत झालेली आहे आणि त्यावेळेस त्याला तिथून पिंजऱ्यात त्याला जाळीद्वारे रेस्क्यू केलं, त्याला पिंजऱ्यात आपण स्थलांतर केलं, त्याला आपण कार्यालयीन परिसरात घेऊन आलो। त्यानंतर आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे त्याला पशुवैद्यकाऱ्यांद्वारे आपण तपासणी केली। या घटनेबाबत वरिष्ठांना आपण देखील कळवलेलं आहे आणि पुढील घटनेचा तपास आपण करत आहोत। डॉक्टरांची तपासणी झाल्यानंतर काय झालं सर नेमकं पुढे? डॉक्टरांनी त्याला तपासणी केल्यावर असं कळवलं की त्याला हेड इंजुरी झालेली आहे, असं डॉक्टरांनी त्याला निदान केलं होतं। किती तासांनी मारला तो त्याच्यानंतर? त्याच्यानंतर तो अंदाजे रेस्क्यू केल्यानंतर 3 ते 3.5 तासानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं। मृत घोषित केल्यावर पुढची काय कारवाई केली सर? घोषित केल्यानंतर त्याचं डॉक्टरांच्या पशुवैद्यकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे त्याचं आपण शवविच्छेदन केलं होतं। शवविच्छेदन केल्यानंतर वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये आपण त्याचं नियमाप्रमाणे त्याचं आपण दहन केलेलं आहे। सर, हा मेल 5 ते 6 वर्षाची मादी असून ती कोणत्याही प्रकारे गर्भवती नव्हती। साधारण त्यांचे तपासणी करत असताना हेड इंजुरीचे काही एक्सरे किंवा काही काढण्यात आले होते का तपासणी? हेड इंजुरीचे असे इथं सुविधा असे काही आपण असं एक्सरे वगैरे काढले नव्हते, पण ते इंजुरी डॉक्टरांनी PM करताना त्यांना ती दिसून आलेली आहे। अच्छा सर, कोण दोषी वाटते तुम्हाला बिबट्यात? सदर घटनेमध्ये दोषी असं आपण कोणाला म्हणू शकत नाही, कारण की अशा इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक जणाला आपल्याला जीव प्रिय असतो। इव्हन वन्य प्राण्याची महत्त्वाचा जीव आपलं वाचवणं कर्तव्य आहे, पण अशा घटनेमध्ये आपण कोणाला दोष देणं योग्य नाही राहणार, कारण की ती विहीर कोरडी होती आणि त्या विहिरीमध्ये दगड आणि पाताळ असल्यामुळे कदाचित बिबट्या त्या विहिरीच्या दगडावर पडल्यामुळे त्याला दुखापत होऊ शकली आणि त्याला ती दुखापत झाली असू शकते।
तसे काही फोटो वगैरे आपण काढलेले आहेत का? या जागेवरचे आपल्याकडे फोटो पण असतील आहे आणि विहिरीच्या ठिकाणी तुम्ही बघितलं ते पूर्ण विहीर कोरडी आहे. बिबट्याचे काढलेले असे फोटो वगैरे आपण येस फोटो आहे. आता त्याचा अंतर्विधी झालाय का? ज्याचा अंत्यविधी केलेला आहे. कुठं करण्यात आलं काय? कार्यालयीन परिषद आपण नियमाप्रमाणे त्याचा अंत्यविधी केलेला आहे. काय सर नेमकी नोंद घेतली घटनेची? सदर घटनेचे आपण POR केलेलं आहे. त्याबाबत वरिष्ठांना कळवलं आहे आणि पुढील तपास आपला सुरू आहे. आपलं नाव आणि पद? सूरज आवारे, वनपरिक्षेत्राधिकारी. अकस्मात मृत्यूची नोंद केली का सर आपण? मग कशी केली नेमकी? आता अकस्मात नोंद आपण अशी अजून काही अकस्मात प्रकारेच नोंद केलेली आहे आणि पुढील तपासानुसार आपण त्यामध्ये योग्य तो निर्णय घेऊन पुढील तपास करू. नाव सर तुमचं? सूरज आवारे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.